हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परम दीनदयाळा निरसी मोहमाया। अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण क्षीण होतो धावरे धावा आता। समर्थांच्या करुणाष्टकावरचा विचार आपण पाहतो आहोत। समर्थांची करुणाष्टक ही भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी म्हणून रचली गेलेली आहेत। भगवंता समर्थांच्या स्फुटरचनांपैकी ही एक महत्त्वाची रचना मानली जाते। यामधून समर्थांनी भगवंताला काही विशेष पद्धतीनं आळवलेलं आहे। आपण त्याचा कालपासून विचार करतो आहोत। करुणाष्टक आहेत, याच्यावरून करुण रसानं भरलेली आहेत, याचा विचार आपण काल केला। आणि आपलं जीवन शोकरहित व्हावं याकरता म्हणून भगवंताच्या अंतःकरणात आपल्या शोकरहित जीवनाबद्दल आस्था निर्माण व्हावी आणि सध्याच्या शोक संपृक्त जीवनाबद्दल करुणा निर्माण व्हावी याकरता म्हणून समर्थांनी भगवंताला विशिष्ट पद्धतीची ही प्रार्थना केली आहे। करुण हा एक रस आहे, जो शृंगार हास्याच्या नंतर येतो, रौद्राच्या पूर्वी येतो। त्यामुळे साहित्यशास्त्रामध्ये काही ठिकाणी रौद्राला जन्म देणारा हा करुण रस आहे असंही म्हटलंय। विश्वनाथ वगैरे जे काही संस्कृतातले महत्त्वाचे साहित्यिक आहेत, मोठे साहित्यिक आहेत, भरतानंतर होणारे, भरत मुनींनंतर झालेले, त्यांनी तर करुण हा एकमेव रस चांगला आहे असं म्हटलं आहे। नवरसापैकी काही रस हे सुखसंवेदनीय आहेत आणि काही दुःखसंवेदनीय आहेत। त्याच्यामध्ये करुण रस हा दुःखसंवेदनीय रस आहे, कारण शोक हा त्याचा स्थायी भाव आहे। साहित्याच्या दृष्टीने आपल्याला तो विचार करता येतो। पण शोकातून करुणा निर्माण होते आणि या जगतातला प्रत्येक जीव या ना त्या निमित्तानं शोकसंविग्न झालेला आहे। अर्जुनाची शोकसंविग्नता ज्या हेतूने आहे तो हेतू किंवा त्या पद्धतीचा विचार हे शोकाचं जरी प्रकट रूप असलं तरी शोकाचं मूळ कारण आपल्या भावंडांना मारणं, भीष्माचार्यादिकांना आपल्या वाडवडिलांना मारणं किंवा द्रोणादिकांना म्हणजे आपल्या गुरुजनांना मारणं एवढाच त्याचा हेतू नाही, त्याचं मूळ कारण वेगळंच आहे।
आणि याच्याकरता अर्जुन जसा शोक संविग्न झाला आणि धनुष्यबाण खाली ठेवून भगवंताला विचारायला लागला की देवा मी काय करू आता, मला कळत नाही, युद्ध करावं न करावं, माझ्या मनामध्ये शोक निर्माण झाला आणि तुम्ही जोपर्यंत काही बोलत नाही तोपर्यंत माझ्या अंतःकरणातला शोक जात नाही. जे शोक भगवत कृपेशिवाय निवृत्त होत नाहीत अशाच शोकांचा विचार आपल्या जीवनामध्ये आपण केला पाहिजे. कारण बाकीचे जे शोक आहेत हे शोक आपल्या कर्माचा, आपल्या कृतीचा एक प्रारब्ध रूपातला परिणाम म्हणून आपल्या जीवनामध्ये उदित होणारे आहेत आणि विशिष्ट कार्यकालानंतर त्या शोकाची स्वतःहून निवृत्ती होणार. त्याचा आम्हाला वेगळा विचार करावा लागणार नाही. आम्ही विचार नाही केला तरी ते शोक निवृत्त होणारच आहेत. घरामधल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा वियोग झाला तर माणसाला शोक होतो हे मान्य आहे. परंतु ते 14 दिवस झाले, गोड जेवण झालं, अमुक झालं, तमुक झालं, वर्षश्राद्ध झालं, 10-5 वर्षे अशी निघून गेली की तो शोक तेवढ्याच तीव्रतेनं राहतो का कमी होतो? तो कमीच होणार. कालगती ही इतकी समर्थ आहे की ती आपल्याला शोकाला विसरायला लावतेच. परंतु काही शोक असे आहेत की जोपर्यंत भगवत कृपा होत नाही तोपर्यंत त्या शोकाची तीव्रताही तेवढीच असते आणि त्या शोकाच्या निवृत्तीचं दुसरं कारणही जीवनामध्ये निर्माण होत नाही. एखाद्या माणसाजवळ संपत्ती नाही किंवा एखाद्याच्या घरी चोरी झाली, संपत्ती चोरीला गेली, शोक होईल. पण कालांतराने तो पुन्हा संपत्ती कमावेल, कालांतराने तो पुन्हा श्रीमंत होऊ शकेल. त्याच्या प्रारब्धाची जोड जर त्याला मिळाली, त्याच्या कर्तृत्वाला मिळाली, तर त्याचं कर्तृत्व आणि प्रारब्ध दोन्ही अनुकूल असेल तर त्याच्या जीवनामध्ये गेलेल्या संपत्तीबद्दल तुच्छता निर्माण व्हावी इतकी जास्त संपत्ती कदाचित भगवत कृपेनं आणि प्रारब्धानं त्याला मिळू शकेल. होणार नाही असं नाही. शोकाची कारणं अनंत आहेत किंवा शोकाचं जे प्राकट्य आहे ते अनंत रूपानं होतं. पण अर्जुनाने जे दाखवलं गीतेमध्ये आणि त्याची मीमांसा करताना भगवंतांनी जेव्हा अर्जुनाच्या शोकाचा मूलग्राही विचार मांडला तेव्हा भगवान म्हणतात, अर्जुना, माणसाच्या ठिकाणी शोक निर्माण होण्याकरता एकच कारण पुरतं आणि म्हणून त्या कारणाच्या निवृत्तीमध्ये जीवाला शोक राहत नाही हे उपनिषद बोलून दाखवतं. तत्र को मोहाः कशोकाः एकत्वम अनुपश्यतः. उपनिषद बोलतं. तरति शोकम तरति पापमानम गुहा ग्रंथीभ्यः विमुक्तो अमृतो भवति. उपनिषद बोलून दाखवतं. तरति शोकम, तो शोकातून तरुण जातो. तरति पापमानम, पापातून तरुण जातो. कोण? गुहा ग्रंथीभ्यः विमुक्तो, ज्याच्या ग्रंथी विमुक्त झाल्या, ज्याच्या गाठी सुटल्या, ज्याच्या अंतःकरणातली कामाची गाठ सुटली, क्रोधाची गाठ सुटली, संशयाची गाठ सुटली, मुक्त होऊन जाईल. तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाशी. गाठ सुटली पाहिजे. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. तुकोबाराय बोलतात, आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती, स्मृतिलंबे सर्व ग्रंथीनां विप्रमोक्षः. सर्व ग्रंथीनां विप्रमोक्षः. सर्व ग्रंथी सुटल्या पाहिजेत. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना, कोणताही शोक असेल, तो प्रिय वस्तूच्या वियोगाचा असेल, तो प्रिय व्यक्तीच्या वियोगाचा असेल, अथवा तो एकमेकांच्या संबंधातून द्वेषातून निर्माण झालेला असेल, अथवा त्याची हजारोनी काही मीमांसा आपल्याला करता येत असली तरी सुद्धा शोकाचं म्हणून एकच कारण माणसाच्या जीवनामध्ये असतं आणि त्याची निवृत्ती भगवत कृपेशिवाय होत नाही. त्याची निवृत्ती होत नाही. काय कारण आहे? शोकाचं एकच कारण असतं आणि सरळ बोलायचं झालं तर शोकाच्या एकमेव कारणाचं नाव आहे अज्ञान. संपलं. कोणताही शोक हा अज्ञानानेच निर्माण होतो. ज्ञानातून शोक निर्मिती नसते, ज्ञानाने शोक निवृत्ती होते.
तत्र को मोहः कशोकः एकत्वम अनुपश्यतः. जेव्हा एक असणाऱ्या परमात्म्याचं आम्हाला सर्वत्र दर्शन होतं, आत्मस्वरूपाचं ब्रह्मदर्शन होतं, स्वभिन्न पदार्थाची प्रतीती जीवनामध्ये निर्माण होत नाही, जिथे जिथे दृष्टी जावी तिथं तिथं एकच प्रत्यगात्म्याची आपल्याला प्रत्यभिज्ञा व्हावी, असा ज्या वेळेला तत्वाचा एक प्रकट आणि परिपूर्ण अनुभव आपल्या जीवनामध्ये येईल, त्यावेळेला तो शोकबद्ध राहणार नाही. मी आपल्याला अशी अनेक उदाहरणं सांगेन की शोक करावीत अशी हजारोनी कारणं या महात्म्यांच्या जीवनात आहेत, पण या महात्म्यांच्या मुखातून शोक बाहेर पडला नाही. ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र आपण पहा, तुकोबारायांचं जीवनचरित्र पहा, समर्थांचं पहा, गोरोबा काकांचं पहा, चोखोबारायांचं पहा, शोकाला कमी नाही आहे. तुकोबारायांच्या जागी आपण असतो तर केव्हाच आत्महत्या करून मोकळे झालो असतो, इतकं दुःख तुकोबारांनी सहन केलं. ज्ञानोबारायांच्या जागी आपण असतो तर केव्हाच या समाजाला शिव्या देऊन देशांतर करून मोकळे झालो असतो, नवे नवे आपला देहही टाकून मोकळा झालो असतो. लोकांनी अंगावर सावली पडू दिली नाही ज्ञानोबारायांची. सावलीचा काय विटाळ असतो काय, पण ज्ञानोबारायांची सावली अंगावर पडू दिली नाही लोकांनी. काय वाटायला पाहिजे होतं ज्ञानोबारांना? भक्त म्हणवल्या गेलेल्या शिवबा कासाराच्या बायकोनी तुकोबारायांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं. शिवबा कासार भक्त होते, तुकोबारायांचं चिंतन करत असत, तुकोबारायांच्या अभंगाचं चिंतन करत असत, दिवसभर तुकोबारायांच्या जवळ राहत असत. परिणामतः घराकडे दुर्लक्ष झालं. घराकडे दुर्लक्ष झाल्यानंतर त्या शिवबा कासाराच्या बायकोला वाटलं की आपला नवरा बिघडला, कारण परमार्थाला लागला. नवरा बिघडण्याचं एकच कारण असतं बायकांच्या दृष्टीने. ज्ञानेश्वरी दासबोध हातात घेऊन पारायणाला निघाला. बायकांना वाटतं हे असंच आहे, घराकडे दुर्लक्ष, आम्हाला काय हवं काय नको बघत नाहीत, मुलीचं लग्न जवळ आलंय, काही शोधाशोध नाही, मुलाचं काय आहे याचा विचार नाही, सगळं मीच बघावं का. शोभा कासाराच्या बायकोने विचार केला, ज्यांच्यामुळं माझा नवरा बिघडला त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण शिक्षा करायची कशी, नवराच त्यांचा भक्त आहे. शोभा कासाराच्या बायकोने नाटकी पद्धतीनं नवऱ्याला सांगितलं, तुमच्या गुरुवर्यांचा आनंद नेहमी तुम्ही घेता, आम्हाला नको का? त्यांना घरी बोलवा, घरी बोलवा. घरी बोलावं. शोभा कासाराला बरं वाटलं, चला आपली बायको सुद्धा परमार्थाला लागली, आनंद आहे. आंघोळीच्या निमित्तानं उकळतं पाणी तुकोबारायांच्या अंगावर टाकलं. जळे माझी काया लागला ओणवा धावरे केशवा मायबापा म्हणून तुकोबारांनी भगवंताचं चिंतन केलं. पण शिवबा कासाराच्या बायकोने मला त्रास दिला याचा शोक समाजामध्ये कधी बोलून दाखवला नाही. मी गंमत म्हणून अनेक वेळेला हे सांगतो की ज्या मंबाजीने तुकोबारायांना मारलं असा इतिहास आपण सांगतो, त्या मंबाजीकडे तुकोबारायांनी डोळे उघडून एकदा रागानं बघितलं असतं तर मंबाजीला वेगळं सरपण लागलं नसतं. ताकद होती डोळ्यामध्ये, तुकोबारायांनी त्याचा शोक नाही केला. ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये अन्न होतं म्हणून लोकांनी ओंजळभर माती टाकली झोळीमध्ये, तर ज्ञानोबारायांनी शोक नाही केला. शोक करण्यासारखी परिस्थिती यांच्या जीवनामध्ये खूपदा निर्माण झाली, पण तोंडातून बाहेर पडली ती सुखाचीच भाषा बाहेर पडली ना. एवढा त्रास देणाऱ्या ज्ञानोबारायांनी म्हटलं काय तर किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीही नोकी. एवढा त्रास झालेले तुकोबाराय म्हणतात, धंदा बुडाला शोकाचं कारण आहे, बायको मेली शोकाचं कारण आहे, आई वडील मेले शोकाचं कारण आहे, वडील बंधू प्रपंचाची कोणती जबाबदारी न घेता विरक्त होऊन हिमालयामध्ये निघून गेले शोकाचं कारण आहे, धाकट्या भावाने वाटा मागितला शोकाचं कारण आहे. एक कारण आहे काय तुकोबारायांच्या जीवनात? पण नेहमी भाषा काय, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग,
दुःखाची भाषा नाही, शोकाची भाषा नाही. का? एकत्वम अनुपश्यतः, हे कारण आहे. ज्यांना एका परमात्म्याची अनुभूती येते तो शोक करत नाही, तो शोकातून तरून जातो. तरती शोकम. शोक हा करुण रसाचा स्थायी भाव आहे. आपण काल त्या संबंधानं थोडासा विचार बोलत होतो. का माणसाच्या मनामध्ये शोक निर्माण होतो, त्याचं मूळ कारण काय? केवळ व्यावहारिक संबंध आणि त्या संबंधामध्ये निर्माण झालेली विकृती एवढंच शोकाचं निमित्त असू शकतं काय? स्वपर जीवनामध्ये परचा विचार काढून टाकला तरी स्वजीवनाचा म्हणून विचार करताना शोकसंविग्नता निर्माण होण्याला निमित्त आहेत का नाही? वेदांतांनी याचा विचार केला. पर सोडून द्या, स्वभिन्न व्यक्ती आणि स्वभिन्न पदार्थाचा संबंध सोडून द्या, त्याचा विचार आता करू नका. पण मी एकटा बसलो, मी एकटाच आहे, शोकाला निमित्त आहे का? असेल तर का आहे, कसं आहे, याचा विचार वेदांतांनी केला. समर्थांनी एके ठिकाणी चिंतन करताना म्हटलंय, कार्यभाग होत चालिला तेथे प्राणी शोक झाला. नुसता व्यवहार करताना सुद्धा माणसं शोकी होतात, माणसं शोक करतात, शोकामध्ये गुंतून जातात. परंतु या सामान्य दुःखाचा विचार करण्याकरता समर्थांनी करुणाष्टकांची रचना केलेली नाही. हा विचार आपण लक्षात घ्या. जीवन शोकरहित झालं पाहिजे हे बरोबर आहे, पण शोकरहित होण्याचे जे जे उपाय मनुष्य स्वतःच्या बुद्धीनं करत असतो त्याच्यातला एकही उपाय माणसाचं जीवन शोकरहित करू शकत नाही. त्याच्याकरता भगवत कृपा प्राप्त झाली पाहिजे. याच्याकरता आपण थोडासा काल त्याचा विचार करत होतो. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण क्षीण होतो धावरे धावा आता. समर्थांनी हा जो विचार आपल्यासमोर मांडला त्या सर्व श्लोकांचा विचार मला माझ्या आत्ता मर्यादित वेळेमध्ये करता येणं जरी शक्य नसलं तरी सुद्धा या करुणाष्टकांकडे बघण्याची एक पद्धती काय असू शकते. समर्थांनी इथं मांडलेला विचार हा सूत्र रूपामध्ये आपल्याला कसा दृष्टोत्पत्तीत घेता येतो. एका विहंगम दृष्टीनं याच्याकडे पाहिलं तर एकूणच सगळी करुणाष्टकं ही आपल्याला एका विचारामध्ये गुंफता येतात का, याचा थोडासा विचार मी आज आणि उद्याच्या प्रवचनामध्ये करणार आहे. प्रस्तावना काल मी केली आहे. रामराया शब्दाचा विचार का समर्थांनी मांडला, कृष्णराया का नाही म्हटलं, पांडुरंगराया का नाही म्हटलं, या संबंधातही मी काल विचार आपल्यासमोर ठेवला होता. आज मी पुन्हा मागे जाणार नाही, मी श्लोकाकडे प्रवृत्त होतो. समर्थांनी ज्या पद्धतीनं या श्लोकाची रचना केली, करुणाष्टकांची रचना केली, 8 श्लोक आहेत असं समजायचं कारण नाही आहे. पण याच्यामधून समर्थांनी जो विचार परमात्म्याच्या समोर मांडला त्याच्यामध्ये समर्थांनी मानवी जीवनाचं एक तात्विक रूप, कारण होतं दुर्दैवाने असं बऱ्याच वेळेला विचारी पुरुषाच्या जीवनातलं सांगतो, जी मंडळी जन्माला येतात आणि जन्माला आली म्हणून मरतात त्यांच्याबद्दल काही चिंतन प्रवचनात करण्याचं कारण नाही आहे. पण जन्माला आल्यानंतर मरण्याच्या पूर्वी काही विचार करणं आवश्यक असतं आणि त्या विचाराकडे ज्यांची प्रवृत्ती होते त्यांच्याकरता संत वाङ्मय फार वेगवेगळे मार्ग दाखवत असतात. ज्यांना विचारच करायचा नाही त्यांच्याबद्दल बोलण्याचं काही कारणही नाही. पण काहीतरी विचार माणूस करेल. आपण कोण आहोत बाबा, कुठून आलो आहोत, काय करायचं आयुष्यामध्ये, फक्त जन्माला आलो म्हणून जगायचंय का, काही वेगळं करायचंय, मिळवायचंय, याचा विचार माणसाने केला पाहिजे ही एक अपेक्षा आहे. मी थोडंसं पुढे जाऊन असं म्हणेन की जाऊ द्या, या सगळ्या गोष्टीत परमार्थाचं चिंतन कुणी करेल किंवा न करेल या संबंधामध्ये मला काही आत्ता म्हणायचंही नाही आहे. ठीक आहे, ते होईल न होईल, पण निदान आपला प्रपंच तरी सुखी व्हावा एवढा तरी विचार कोण करेल काय.
निदान आपल्या प्रपंचामध्ये तरी अनुकूलता निर्माण व्हावी, प्रपंचामध्ये तरी तो प्रपंच तरी सुखाचा करावा. आधी प्रपंच करावा नेटका, तर आधी तो प्रपंच नेटका करायचा आहे ना, बस आहे. तेवढा जरी कुणी विचार करत असेल तरी माझ्या दृष्टीने संत वाङ्मय त्याला दिशा देते. तो नेटका प्रपंच परमार्थरूप कसा होईल तो विचार नंतर, पण नेटका या शब्दाचा अर्थ लक्षात घेण्याकरता तरी जो प्रपंच करेल तोही चालणार आहे. पण जो विचारच करत नाही त्याच्या संबंधामध्ये काही चिंतन करण्याचं कारण नाही. थोडं पुढे चालतो. हा सगळा विषय मांडण्याचं महाभारतामध्ये माणसाचे 3 प्रकार सांगितले. 3 प्रकारानं माणसाचा विचार आला. एक वर्ग असा आहे की आपल्या कर्मामध्ये काही प्रतिबंध निर्माण होतील या भीतीनं तो कर्मात काही कृतीमध्ये प्रयत्नामध्ये प्रवृत्तच होत नाही. एक वर्ग असा आहे. परत बाबा अडचण होईल, त्रास होईल, नकोच असा विचार करणारा एक वर्ग आहे. भरतरांनी सुद्धा अशा पद्धतीचा एक विचार मांडला. नको, त्रास होतो ना आपल्याला, त्रास होईल, कशाला वाढवायचं, काय नाही, त्याच्यापेक्षा नकोच ना, कर्मच नको, कामच नको काही. का काम केलं की मग अमुक होईल, तमुक झालं की मग तमुक होईल, मग तसं होईल, मग असं होईल. मी नोकरीला लागलो की मला पगार मिळेल, पगार मिळाला की मग त्याच्यातला काही पैसा खर्च होईल, थोडा पैसा साठून राहील, पुन्हा पगार मिळेल, पुन्हा पगार मिळेल, माझ्याकडे पैसे साठत जातील, खूप संपत्ती होईल, आणि कधीतरी एखाद दिवशी चोर येतील, संपत्ती घेऊन जातील, याच्यापेक्षा नोकरीच नको ना, असा विचार करणारे लोक आहेत. वात्सायनाने कामसूत्रामध्ये अशाच अर्थाचा एक दृष्टांत दिला. ते म्हणतात काही लोक असे विचित्र असतात की पक्षी दाणा खाऊन जातील म्हणून पेरतच नाहीत बिचारे. पक्षी दाणा खाऊन जातील म्हणून शेतकऱ्यांनी पेरायचंच नसतं का? चोरी होईल म्हणून पैसे कमवायचेच नसतात का? कधीतरी मरायचं म्हणून आयुष्य निरोगी ठेवायचंच नसतं का? एक वर्ग असा आहे. दुसरा वर्ग असा आहे, तो कर्मामध्ये प्रवृत्त होतो, प्रतिबंध येतात आणि प्रतिबंध आपल्या सामर्थ्यापेक्षा जास्त प्रबल आहेत हे कळल्याबरोबर तो त्या प्रयत्नांचा त्याग करतो. प्रतिबंधाच्या भीतीनं तो तिथेच थांबतो. आणि तिसरा वर्ग असा आहे, तो प्रयत्न सुरू करतो, प्रतिबंध येतात, पण हा नेटाने असा लढतो की सर्व प्रतिबंधावर मात करून आपल्या इच्छित स्थळी पोचून जातो. जगामध्ये 3 वर्ग आहेत. आपण कोणत्या वर्गात बसतो हे ज्याचं त्यांनी ठरवा. त्याची चिकित्सा करण्याचं कारण नाही. मी गमतीने याला 3 उदाहरणं देतो. काही लोक पायाला फोड येतील म्हणून माऊलीच्या सोहळ्यातच जात नाही. काही लोक सोहळ्यात जातात पण सासवडचा घाट बघितला की एसटी धरून घरी येतात. आणि काहीच लोक अशी असतात की ते म्हणतात काय होईल, पायाला फोड येतील, काय होईल, पाय तोडावा लागेल, काय होईल, त्या गर्दीमध्ये रेटारेटी होईल, काय मी त्या रथाखाली येऊन मरीन, एवढंच ना, मेलो तर मेलो हरकत नाही, पण पंढरपूर गाठल्याशिवाय राहणार नाही, असा एखादाच वर्ग असतो. प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती म्हणणारा एखादाच कुणीतरी तो वर्ग असतो. जो विचारी आहे, जो प्रयत्नशील आहे, ज्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे याचा विचार करण्याची ताकद आहे, सामर्थ्य आहे, संत वाङ्मय त्याच्याकरता म्हणजे उघडं भांडार आहे. वाटेल त्यावेळेला त्यांनी संत वाङ्मय उघडावून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. समर्थांनी हा विचार आपल्या समोर ठेवला. कोणत्या संबंधानं ठेवला, याच्यातलं सूत्र काय आहे, या संबंधातला थोडासा विचार मला करायचा. माझ्या भूमिका कदाचित सगळ्यांना पटतील अशा नाही आहेत, नसतीलही कदाचित समर्थांच्या म्हणून मी ज्या भूमिका आपल्यासमोर ठेवणार आहे या करुणाष्टकांच्या निमित्तानं, त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या भूमिका करुणाष्टकांचं चिंतन आपण घरी जाऊन कराल तर आपल्याला जास्त चांगल्या सुचतील, याच्यावर माझा विश्वास आहे. मी सांगतो, माझ्या बुद्धीनं सांगणार. कदाचित आपण चिंतन कराल तर याच्यापेक्षा जास्त चांगलं चिंतन, याच्यापेक्षा जास्त चांगल्या भूमिका आपल्याला सुचू शकतात.
परंतु मी माझ्या बुद्धीनं या करुणाष्टकांचं जेव्हा चिंतन करतो तेव्हा एक 4 गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येतात, तेवढ्या मी मांडणार आहे. आणि मला असं वाटतं की या 4 सूत्रांमध्ये ही सगळी करुणाष्टकं समर्थांनी यथायोग्य रीतीनं बांधलेली आहे, योग्य पद्धतीनं बांधलेली आहे. विचारी माणसाच्या जीवनामध्ये त्यांनी कशाचा विचार केला पाहिजे, त्यांनी काय जाणलं पाहिजे. प्रपंच तर सगळ्यांनाच आहे, परमार्थही जवळजवळ सगळ्यांना करायचा आहे. आपण करत असलेल्या प्रपंचाचं अस्तित्व आणि आपण करत असलेल्या प्रपंचाचा अनुभव आपण आत्ता तरी नाकारू शकत नाही आहोत, तेवढं सामर्थ्य आपल्या ठिकाणी नाही आहे. कारण आपल्या अनुभवाचा तो विषय, जे अनुभवाला येतं ते नाकारणं जवळजवळ अशक्य असतं. परंतु त्याच वेळेला या प्रपंचातून बाहेर पडून आपलं जीवन कुठेतरी सन्मार्गवरती व्हावं, सत्पथगामी व्हावं, आपल्या जीवनाला कुठेतरी परमात्मस्पर्श व्हावा, आपल्या जीवनावर कुठेतरी संत कृपा व्हावी, आपलं जीवन आनंदमय व्हावं, आपल्या जीवनामध्ये सुख शांती निर्माण व्हावी, ही सुद्धा त्याच वेळेला आपल्याला अपेक्षा असते. आणि त्या अपेक्षेबरोबर आपल्याला हेही माहिती असतं की आपल्या जीवनामध्ये शांती आणि आनंद निर्माण व्हायचा असेल तर तो फक्त परमार्थाने होईल. हेही आपल्याला माहिती आहे, याच्यात काही नवीन मी सांगतोय अशातला भाग नाही, हे आपल्याला माहितीच आहे. अहो, परमार्थाने जीवनात आनंद निर्माण होतो हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण कोणी तिकडं जायला तयार नाही, ही अडचण आहे. माहिती असणं वेगळं आणि ते करणं वेगळं असतं. पुरणाची पोळी कशी करावी मला फार चांगलं माहिती आहे. ते पुरण कसं घ्यायचं असतं, ती डाळ कशी वाटायची असते, त्याच्यामध्ये ते साखर किती प्रमाणामध्ये घालावी लागते, तो पुरणाचा गोळा किती घ्यावा लागतो, त्याचा रंग कसा आला पाहिजे, ते किती घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे, तुम्ही मला विचारा, मी सांगेन. त्याच्याकरता ती कणिक किती सैल मळावी लागते, घट्ट कणिक का मळू नये, ते पुरणाचा गोळा बरोबर त्या पोळीमध्ये कसा बसवता आला पाहिजे, लाटताना पुरण बाहेर कसं नाही आलं पाहिजे, भाजताना ती बरोबर पालथी कशी पडली पाहिजे, मला इत्यंभूत माहिती आहे. पण करायला सांगा, काही जमत नाही, काही जमत नाही. तसं परमार्थाने जीवनात आनंद निर्माण होतो, कुणाला माहिती नाही इथं सांगावं. हे जर माहिती आहे तर आम्ही का नाही करत आहे सांगा ना. असा काय प्रतिबंध आहे की जे जाणीवेतून आम्हाला कर्तृत्वाकडे नेत नाहीये. जाणीव आणि कर्तृत्व हा प्रवास ज्या प्रतिबंधाने बद्ध होतो आहे, प्रतिबंधित होतो आहे, असं काय आहे की जे आमच्या परमार्थापेक्षा सुद्धा, आमच्या जाणीवेपेक्षा आमच्या बुद्धीचा ताबा घेऊन इतकं प्रबल झालेलं आहे की आम्हाला खऱ्या अर्थाने परमार्थ प्रवृत्त करत नाही आहे. याचं सूत्र, याचं कारण सांगतो, थोडं कारण सांगतो. माझं चुकत असेल तर मला सांगत चला, पण मी जो विचार करतो तो माझ्या बुद्धीने करतोय. याचं कारण असं आहे, आम्हाला सगळ्यांनाच परमार्थानं आनंद मिळतो हे माहिती आहे, आणि तो आनंद परमार्थाने मिळतो म्हणून आम्हाला सगळ्यांनाच परमार्थ करायचा आहे. पण अडचण अशी आहे की आम्हाला परमार्थ करायचा आहे पण आम्हाला प्रपंच सोडायचा नाही आहे. आमची अडचण इथे आहे. परमार्थ करायचा आहे पण आम्हाला प्रपंच सोडायचा नाही. मी जर आपल्याला असं विचारलं का हो आपल्याला प्रपंच करायचा आहे का परमार्थ करायचा आहे, काय उत्तर द्याल तुम्ही? आपल्याला प्रपंच करायचा आहे का परमार्थ करायचा? परमार्थ करायचा असेल तर मग प्रवचन झाल्यावर घरी जाता कशाला? इकडच्या इकडं पंढरपूर, इकडच्या इकडं काशीला चला. आणि प्रपंच जर करायचा असेल तर इथं कशाला आलाय? काय करायचं आहे? सगळ्यांच्या मनातलं उत्तर एवढंच आहे, प्रपंच करायचा आहे का परमार्थ? दोन्ही थोडं थोडं. सामान्य उत्तर एवढंच आहे. पण तुकोबारायांचा अभंग आहे, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, एकही निदानी नये त्यासी, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा, तुका म्हणे त्यासी दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. दोन्हीकडे धक्का बसतो, ना धड प्रपंच ना धड परमार्थ. बरं, आमचं प्रारब्ध इतकं विचित्र असतं.
आमच्या जीवनाची ही शोकांतिका म्हणायला हरकत नाही की ज्या वेळेला परमार्थ करावा असं प्रांजळपणाने मनात येतं त्याच वेळेला जावई काय येत असेल, त्याच वेळेला आमच्या घरामध्ये आम्ही संसारात अडकावं अशी परिस्थिती का निर्माण होत असेल, आणि ज्या वेळेला आम्हाला रसरसून प्रपंच करण्याची इच्छा होते त्याच वेळेला नेमके वैराग्याचे विचार आमच्या मनात का निर्माण होत असतात. शेवटी प्रपंच करणाऱ्या आमच्या चित्ताला प्रतिबंध करणारा आमचाच विचार आहे, आणि शेवटी तो आनंदानं प्रपंच करावा म्हणणाऱ्या आमच्या चित्ताला, प्रपंच प्रवृत्त होणाऱ्या चित्ताला, आमच्या चित्ताला प्रतिबंध करणारा आमचाच विचार आहे, आमचीच बुद्धी आहे. प्रपंचामध्ये अनुरक्त व्हावं तर आमचीच बुद्धी सांगते आता किती वर्ष हे बास की, चला पंढरपूरला, बघा एखादा ग्रंथ उघडून बघा, आयुष्य अस्ताकडे जायला लागलंय, अंतकाळाकडे जायला लागलंय, बघा जरा ज्ञानेश्वरी उघडा, किती वर्ष हेच बघतील मुलं, झाली आहेत मोठी, आपापल्या पायावर उभा राहतील. आपण नाही केलं तर काय त्यांचं होणार नाही का? येतो ना मनात विचार. कधी येतो? जेव्हा प्रपंच करावा वाटतो त्यावेळेला हे विचार येतात. आणि ज्या वेळेला खरंच ज्ञानेश्वरी उघडून आम्ही बसतो त्याच वेळेला मुलगी बाळणपणाला घरी येते, त्याच वेळेला सुनेचं बाळणपण चालू असतं, त्याच वेळेला नातवंड आमच्याकडे येतात, त्याच वेळेला नवरा बाहेरून येऊन जेवायला वाढ म्हणतो, त्याच वेळेला साडीवाली आमच्याकडे वेगवेगळ्या साड्या घेऊन येते, त्याच वेळेला दागिन्यांची आसक्ती. हे का व्हावं आमच्या जीवनामध्ये सांगा ना. आम्ही ज्ञानेश्वरी उघडून बसलं की साहेबाचा फोन का येतो, ऑफिसची कामं का निघतात त्याच वेळेला. ज्या वेळेला प्रपंच करावा वाटतो त्यावेळेला पारमार्थिक विचार आम्हाला प्रतिबंध ठरतात, आणि ज्या वेळेला परमार्थ करण्याची इच्छा असते त्यावेळेला आमचे प्रापंचिक विचार आम्हाला प्रतिबंध ठरतात. दोन्ही करू देत नाहीत, पण आम्हाला करायचंय दोन्ही. निर्विघ्न आमचा संसार पार पडावा अशी माणसाची भावना आहे, आणि त्याच्यात गैर काही आहे असं मला वाटत नाही, त्याच्यात चूक काही नाही आहे. प्रपंच चांगला व्हावा असं वाटायला सुद्धा सत्वशील अंतःकरण लागतं. आपण विचार करून पहा, हे गैर नाही आहे. नाथ महाराजांचा प्रपंचच होता, उत्तम होता ना, काही त्याच्यामध्ये अडचण होती काय? काही नसतं. प्रपंच आणि परमार्थ हे आपण केलेले विभाग येतो, संतांनी केलेले विभाग नाही आहेत. आपल्या करता म्हणून संतांनी तशा पद्धतीचा विचार केला असेल, पण संतांच्या जीवनामध्ये चला वयाच्या 50 वर्षापर्यंत त्यांनी प्रपंच केला, इथून पुढे तुकोबाराय पारमार्थिक झाले असं नाही आहे. असे काही ते विभाग करता येत नाहीत माणसाला. 50 वर्षापर्यंत मी प्रपंच करीन, उरलेल्या 50 वर्षात मी परमार्थ करीन. अरे 50 वर्षात प्रपंच करीन असं म्हणायला 50 पर्यंत तरी जगीन याची खात्री काय? आणि त्याच्या पुढे परमार्थ करीन म्हणणाऱ्याला तरी काय खात्री देता येते की मी परमार्थ करीनच? 50 वर्षाचा संसाराचा संस्कार आम्हाला क्षणात 50 वर्षात परमार्थ करायला लावील काय? काहीतरी त्याच्यामध्ये तारतम्य, काहीतरी विचार केला पाहिजे का नाही? आपलं जीवन संपन्न झालं पाहिजे, ते प्रापंचिक असो अथवा पारमार्थिक असो, ते चांगल्या विचारांनी युक्त असलं पाहिजे. आमच्याकडून सत्क्रिया घडल्या पाहिजेत. स्वकल्याणाबरोबर परकल्याणाचं चिंतन आमच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. आणि हे सगळं करताना आमचं जीवन ही देवाने आम्हाला चांगल्या जीवनाच्या परिपूर्णतेकरता दिलेली ही कालमर्यादा, त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. परमात्म्याच्या कृपेवर आपला विश्वास असला पाहिजे. संत वाङ्मयाच्या मागे जाण्याची आपली धडपड असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर माणसाचा प्रपंच हाच परमार्थ होऊ शकतो. संतांनी हे दाखवून दिलं. प्रपंच हाच परमार्थ असतो, वेगळा नाही आहे काही. त्याच्याकरता वेगळं काही करायचं कारण नाही. मी स्वयंपाक केला की प्रपंच होतो, मी ज्ञानेश्वरी घेतली की परमार्थ होतो असं नाही आहे. ज्ञानेश्वरी हातात घेऊन प्रपंच करणारी मी पुष्कळ पाहिले, आणि स्वयंपाक करताना सुद्धा परमार्थ रूप झालेले महात्मे आपण पाहतो. परवा कालच्याच कीर्तनामध्ये दळिता कांडिता गुणगायीन अनंता. दळिता कांडिता काय? प्रपंचच आहे ना. पण जनाबाई प्रपंच करताना प्रपंचाला परमार्थ रूप बनवण्याचं सामर्थ्य बाळगून आहेत ना. दळण कांडण म्हणजे प्रपंच नव्हे, आणि देवपूजा म्हणजे फक्त परमार्थ नव्हे. या दोन्हीचा समन्वय साधायचा असेल तर काय घडलं पाहिजे?
याचा एक सरळ विचार आपल्याला करुणाष्टकामध्ये दिसतो. आणि माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की समर्थ एवढंच सांगतात की प्रपंच असो परमार्थ असो मानवी जीवनाची धन्यता फक्त आणि फक्त भगवत कृपेनंच होऊ शकते. मी या करुणाष्टकाची सूत्र आपल्यासमोर मांडतो. याच्यापैकी कोणताही श्लोक आपण डोळ्यासमोर घ्या, कोणताही श्लोक घ्या. माझ्यासमोर पहिला आहे म्हणून मी अनुदिनी अनुतापे म्हणतोय. ही जी श्लोकरचना समर्थांनी केली, माझ्या दृष्टीनं या 4 चरणामध्ये समर्थांनी 4 सूत्र सांगितलेली आहेत. मी त्या 4 सूत्रांचा थोडासा विस्तार करणार आहे आज आणि उद्यामध्ये. 4 सूत्रात करुणाष्टकं बांधली गेलेली आहेत. मी 4ही सूत्र आपल्या समोर ठेवतो, एक श्लोक त्या दृष्टीनं सोडवून दाखवतो आणि मग त्याचं विवरण करतो. पहिलं सूत्र, आपल्याला आपल्या दुःखाची जाणीव असायला पाहिजे. एक, आपलं दुःख नेमकं कोणतं आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत पुढचा प्रवास नाही. ऐका, स्वदुःखाची जाणीव करुणाष्टकातलं एक सूत्र आहे. पटपट सांगत जातो मग विस्तार. स्वदुःखाची जाणीव एक, ते दुःख दूर करणं स्वसामर्थ्याच्या बाहेर आहे याची जाणीव. 2, ते दुःख दूर करणं हे जर आपल्या सामर्थ्याच्या बाहेर असेल तर ते दुःख दूर करणारा कोण आहे याची जाणीव असणं. 3, आणि जो दुःख दूर करणारा आहे त्याच्यापर्यंत आपलं दुःख पोचून त्याच्या अंतःकरणात त्या दुःख निवृत्तीबद्दल करुणा उत्पन्न करणारी शब्द योजना करणं. 4, या 4 सूत्रावर करुणाष्टक अवलंबून आहे. मी आपल्याला सोडवून देतो. माझ्यासमोर श्लोक आहे. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझविण क्षीण होतो धावरे धाव आता. अनुदिनी अनुतापे तापलो, मी कशानं तापलो? अनुतापानं तापलो. अनुताप कशाचा असतो? स्वकर्माचा असतो. कर्मातून प्राप्त होणारं दुःख काय असतं याचा विचार करायला आपल्याला मोठी यादी करावी लागेल. मी आत्ता तो विचार करत नाही आहे. पण अनुदिनी अनुतापे तापलो, मी कशानं तापलो या स्वदुःखाची जाणीव समर्थांनी पहिल्याच चरणामध्ये प्रकट केली. स्वदुःखाची जाणीव असली पाहिजे. एक, पहिलं चरण, ते दुःख दूर करणं माझ्या सामर्थ्याच्या बाहेर आहे. समर्थ म्हणतात अचपळ मन माझे नावरे आवरिता, मला आवरत नाही म्हणजे माझ्या सामर्थ्याच्या बाहेर आहे ते दुःख दूर करणं. 2, ते दुःख दूर करणारं कोण आहे? ते दुःख दूर करणारं कोण आहे? परमदिन दयाळा निरसी मोहमाया, जो परमदिन दयाळू आहे तोच हे दुःख दूर करू शकतो आणि त्याच्या अंतःकरणात आपल्या दुःख निवृत्तीची करुणा उत्पन्न व्हावी. याच्याशिवाय तुझविण क्षीण होतो धावरे धाव आता, अशी शब्द योजना करणं म्हणजे करुणाष्टक आहेत. संपली करुणाष्टकाची चिंतन. 4 सूत्र आहेत करुणाष्टकात. स्वदुःखाची जाणीव, ते दुःख आपल्या सामर्थ्यानं दूर होणार नाही याची जाणीव, ते दुःख कुणाकडून दूर होऊ शकतं याची जाणीव आणि त्याच्या अंतःकरणात आपल्याबद्दल करुणा निर्माण करणारी शब्द योजना. ही 4 सूत्रामध्ये ही सगळी करुणाष्टकं बांधल्या गेली. करुणाष्टकाचा विचार एवढाच आहे, आपण चिंतन करून पहा. भजनरहित रामा सर्व ही जन्म गेला, भजनरहित जन्म जाणं दुःखाची जाणीव. स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला, स्वजन जनधन हेच माझ्या सुखाचं कारण आहे म्हणजे दुःख निवृत्तीला मी समर्थ नाही, अज्ञानानं मी चुकीच्या मार्गाने गेलो, जाणीव झाली. रघुपतीमती माझी आपुलीशी करावी, तूच हे दुःख दूर करू शकतोस म्हणून सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी, ही करुणा उत्पन्न करणारी शब्द योजना. कोणताही श्लोक काढा आपण, या 4 सूत्रांमध्ये आपल्याला करुणाष्टक बांधलेली दिसतात. कारण त्याचं असं आहे, आता याचा मी थोडासा विस्तार करतो या 4ही सूत्रांचा. त्याचं कारण सरळ सरळ असं आहे, जीवाला दुःख आहे, कदाचित दुःखाची जाणीवही आहे पण दुःखाच्या कारणाची जाणीव नाही आहे. ऐका, आम्हाला दुःख कळतं की नाही? कळतं. दुःखाचं कारण कळतं काय? नाही, दुःखाचं कारण कळत नाही.
वेदांताच्या नियमानुसार सुखदुःख हे साक्षीभाष्य असतात. सुखदुःख अंतःकरणाला कळत नाहीत. अंतःकरणामध्ये राहणाऱ्या साक्षी परमात्म्याला ती सुखदुःख कळत नाहीत. कारण परमात्मा सुखदुःखाच्या अतीत आहे. त्याला धड सुखही कळत नाही, त्याला दुःखही कळत नाही. प्रपंचातलं आमचं जीवाचं दुःख काय असतं देवाला काय कळणार? जीवाचं सुख काय असतं हे तरी देवाला काय कळणार? कारण परमात्मा सुखदुःखाच्या अतीत आहे. सुख आणि दुःख हे द्वंद्व परमात्म्याजवळ चालत नाही, त्याच्या स्वरूपात चालत नाही. कोणतंच द्वंद्व परमात्म्याच्या स्वरूपात चालत नाही. परमात्मा द्वंद्व रहित आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. उपनिषद बोलतं ना, परमात्मा सर्व दुःखाच्या अतीत आहे, आनंद रूप आहे. म्हणून त्याला ज्ञानोबारायांनी सर्व सुखाचे आगर म्हटलंय. सुखरूप आईसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखे ते तुकोबाराय बोलतात. समर्थांनी अनेक ठिकाणी त्याला सुखनिधी शब्द वापरलाय. परमात्म्याला सुखदुःखाचा विचार करण्याचं कारण नाहीये. अंतःकरणाला सुखदुःख कळत नाहीत. इंद्रियांना कळण्याचं कारण नाही, कारण इंद्रिय जड आहेत. जड पदार्थाला सुख भावनाच नसते. त्यामुळे अर्थक्रियाकारित्व शून्य असल्यामुळे त्याला काय तुम्ही काही केलं तरी सुखही कळत नाही, दुःखही कळत नाही. अहो, एखादा दगड आहे, दगड, त्या दगडाची उत्तम मूर्ती बनवून तुम्ही मंदिरामध्ये ठेवली म्हणून तो दगड नाचत नाही. आणि मूर्ती बनवताना दगड फुटला म्हणून त्याला पायरीला घातलं म्हणून तो रडत नाही, माझ्या डोक्यावर पाय ठेवून का चाललात म्हणून. कारण तो दगडच आहे शेवटी. काही झालं तरी त्याला सुखाची भावना नाही, दुःखाची भावना नाही. सुखदुःख आम्हाला कळतात असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा ती नेमकी कळतात कुणाला? बुद्धीला कळतात का, मनाला कळतात का, इंद्रियांना कळतात? हाताला टाचणी टोचली किंवा उदबत्ती टोचवली किंवा अशी थोडंसं चटका दिला त्याचा, तर एकदम जी प्रतिक्रिया निर्माण होते हात बाजूला घेण्याची, ती प्रतिक्रिया कुठून आली? कुणाला कळलं हे दुःख? टाचणी टोचल्याचं दुःख नेमकं कळलं कुणाला? बुद्धीला कळलं काय? मनाला कळलं का? हातालाच कळलं का? अंतःकरणाला कळलं का? का माझ्या आत्म्याला कळलं का? माझ्या जीवाला कळलं? कुणाला कळलं नेमकं दुःख? विचार तर कराल. टाचणी टोचल्याबरोबर माझा हात झटकन बाजूला होतो, ही प्रतिक्रिया कोणाच्या संवेदनेतून आली? कोणाच्या जाणीवेतून आली? आम्हाला सुखदुःख कळतं, मान्य आहे, मान्य आहे. म्हणून तर रोज आपलं रडणं चालू आहे. पैसे संपले हो, भूक लागली हो, तहान लागली हो. चांगल्या गोष्टी समोर आल्या तरी मनुष्य दुःखाचं चिंतन करतो. सगळं जीवनामध्ये चांगलं असणारी माणसं सुद्धा रडताना पाहिली आहेत. काय करू? काय काही प्रतिकूलता नाही. एक गृहस्थ मला भेटले, श्रीमंत, करोडपती, गर्भश्रीमंत मनुष्य, काही दुःख नाही, आनंदाने जगायला पाहिजे, पण चेहरा पडलेला. मी रोते क्यों तो सूरत ही वैसी. कायम रडायचं, सवयच लागली. जन्माला आलेल्या मुलाला ते मूल जर ताबडतोब रडलं नाही तर डॉक्टर रडवतात, माहिती आहे ना आपल्याला. जन्माला गर्भातून बाहेर पडलेलं मूल जर रडलं नाही तर मग त्याला चापट्या मारतात, त्याला चोळतात, काहीतरी करतात, त्याच्या संवेदना जाग्या करतात. आणि तो रडला पाहिजे. जन्माला आलेलं मूल रडलं पाहिजे. तो रडला की डॉक्टर म्हणतात आता काही हरकत नाही. तो रडला नाही तर डॉक्टरला ताण येतो. रडलं पाहिजे का? कारण रडणं हे जिवंत असण्याचं लक्षण आहे. हा, ते त्याला पायाला धरून उलट करून हलवतात. रडलं पाहिजे. आता ते का रडवतात ह्याचं काही शास्त्रीय किंवा वैद्यकीय कारण काय आहे मला कल्पना, मी काही डॉक्टर नाही, काही नाही, मला त्यातलं कळतही नाही. पण मला त्याचं आध्यात्मिक कारण माहिती आहे.
जन्माला आलेलं मूल रडलं नाही तर डॉक्टर त्याला रडवतात. का रडवतात? माझ्या दृष्टीने त्याचं एवढंच उत्तर आहे की डॉक्टर त्या निमित्तानं सांगतात की इथून पुढे हेच करायचंय, करा सुरू. की जे रडणं सुरू होतं ते मरेपर्यंत थांबत नाही, मरेपर्यंत थांबत नाही. अखंड रडणं, अखंड रडणं.